का बघतास मला? आई बाबा कुठे आहेत? मला कोणीतरी गाडीमध्ये घालून घेऊन गेलं होतं माहितीये. मी इथे बाहेर गार्डनमध्ये खेळत होतो आणि एक माणूस आला आणि मला घेऊन गेला. त्यांनी मला बांधून पण ठेवलं होतं. मी सारखं रडत होतो. मला आई बाबांची आठवण पण येत होती. आम्ही निघतो आता. म्हणजे आम्ही इथे थांबल्याने तुम्हाला त्रास होणार असेल तर आम्ही बनीला घेऊन जातो. चल. काय वाटलं होतं आणि काय निघाली ही माणसं. तुम्हालाच हौस होती त्यांची. हॅलो एव्हरीवन. काय झालंय? सगळे शांत काय? अखिल काय झालंय? अखिल एकदम वहिनी काय झालं? बाबा नमस्कार. बाबा काय झाले? सगळे असे शांत काय? भास्कर दादा काय चाललंय? आई पण शांत आहेत. तुम्ही काय झालंय? आई नमस्कार. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? भास्कर दादा ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? आणि आकाश सर कुठे आहेत? आकाश प्लीज उठा. नाही 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 दादा प्लीज. कोण आहात तुम्ही? दरवाजा उघडा प्लीज. दादा प्लीज दरवाजा उघडा प्लीज. असं नका करू प्लीज प्लीज. दरवाजा उघडा. दरवाजा उघडा प्लीज. आकाश कोणी आहे का? कोणी आहे का? प्लीज दरवाजा उघडा प्लीज. दादा कोणी आहे का? प्लीज वाचवा प्लीज प्लीज. कोणी आहे का? आकाश तुम्हाला काय नाही होणार. आकाश मी आहे ना. तुला काही नाही होणार. मी आहे ना. मी तुम्हाला काही नाही होत आहे ना. पण मला आकाश सर खूप सुखात दिसले. अरे मी जर काही बोललो असतो ना तर त्यांना त्रास झाला असता. म्हणून मी गप्प राहिलो. मी खरंच सांग. मी दादा भास्कर दादा. अरे हीच वसुंधरा आहे जिने माझं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. मला माझ्या आई बाबांपासून लांब केलं तिने या वसुंधराने. अरे एवढंच नाही रे. आता माझ्या मुलापासून त्यांनी मला इतकी वर्ष लांब कसा केलोय. मला ते कळतच नव्हतं की या आशा बरोबर आकाश सरांनी लग्नच का केलं. मी ब्लँक झालो होतो कम्प्लिटली. पण म्हटलं काही का होईना कदाचित ती बदलली असेल आता. कारण आकाश सर मला वेगळे दिसत होते. सुखात दिसत होते. आनंदात दिसत होते. आणि मला त्यांना त्रास द्यायचा नव्हता.
एवढाच हेतू होता. मला कुठेतरी माहिती होतं की हे जर सगळ्यांना कळलं, माझे आणि वसूचे काय संबंध आहेत, हे जर घरातल्या कोणालाही कळलं ना, तर त्या दोघांच्या संसाराला धोका आहे. माहिती होतं मला, कळत होतं. मी तरी ठरवलं की नाही, मला दिसतंय, मला कळतंय की माझ्यामुळे कदाचित आकाश सरांचा सुखी संसार मोडेल, आणि म्हणून मी ठरवलं होतं की मी हे सगळं मागे सोडून मी निघून जाणार. मी हे ठरवलं होतं. पण त्याच दरम्यान मला माझ्या मुलाबद्दल, माझ्या बलीबद्दल कळत आलं. इतक्या वर्षांनंतर माझा मुलगा माझ्या समोर आला होता. काय करायचं? माझ्या मुलाच्या ओढीने मी सतत या घरात येत राहिलो. त्याच्या निमित्ताने मी तुम्हाला भेटत राहिलो. तुमच्याशी माझे संबंध अजून चांगले होत गेले. मग मला सोडवत नव्हतं हे घर. इतकं छान कुटुंब मिळालं मला, मी कसा लांब जाऊ? पण नाही, मी हा असा स्वार्थी विचार करून पण चालणार नव्हतं. बरंही माझा मुलगा मला इतक्या वर्षांनी मिळाला असेल, पण म्हणून मी एवढ्या लोकांना त्रास नाही देऊ शकत. म्हणून मी एक दिवस ठरवलं आणि निघून गेलो या घरातून, लांब, तुमच्यापासून, माझ्या मुलापासून. पण बाबा, ते एका बापाचंही मन असतं ना. नाही राहू शकलो मी माझ्या मुलापासून. मी काय करू?